तर आली मी डबल. आज माझ्या पोरानं माझ्यासाठी गिफ्ट आणलं. माझ्या पोरानं नाही, माझ्या नवऱ्यानं पण आणलं आणि माझ्या पोरानं पण आणलं. तेव्हा मी स्वयंपाक करून राहिली होती. स्वयंपाक करता करता मी म्हटलं काय आणलं याच्यामध्ये, तर साहेब म्हणते जरासं उघडून पाय काय आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, थांबा मला पोळी शेकू द्या. पोळी शेकून आली आणि गिफ्ट घेऊन बसली. तर पोरगं चिटकलं. पोरगं म्हणते मम्मी मम्मी खोलणं गिफ्ट. म्हटलं बरं चल खोला. मला तर पहिले असं वाटलं होतं की साहेबानं माझ्यासाठी मंगळसूत्र आणलं की काय, कारण तशीच पॅकेजिंग दिसून राहिली होती. कारण असं थोडंसं ना एक डब्यासारखं दिसत होतं. तर ते मला असं वाटलं त्याच्यात कानातलेच आहेत काय. तर नंतर उघडून पाहतो तो माय काय मोबाईलचं चार्जर आणि मोबाईल. हो माय. मी म्हटलं हे काय आणलं. तर साहेब म्हणते तुला आयफोन पाहिजे होता ना, तर हे तुझ्यासाठी आणलं. तू किती नांदा लावून राहिली होती. आपण दुकानातही गेलो होतो तर काही घेतला नव्हता. तू मग उदास झाली होती बा, म्हणून मग मी गेलो तर तुला सरप्राईज घेऊन आलो. मी म्हटलं माय राहू द्यायचं होतं ना एवढा मायगीचा मोबाईल कायलेच घेऊन आले. तर म्हणे जाऊ दे ना काय माय काही पाहिजे तू, मी हाव तर तुले सगळंच काही आहे. मी म्हटलं बरं घेतला तर घेतला. पण मनात एक हेच होती ना की माय एवढा मागीचा मोबाईल आहे कायलेच घेतला या माणसानं. आणि एक मनात खुशी पण होती की घेतला, चांगली गोष्ट झाली. पाहिजे होता मला लई दिवसापासून म्हणून द्यायला. मग काय माझ्या पोराची खुशी आणि माई खुशी गगनात मावून नाही राहिली. आयफोन आला घरी. मग नवरा माया व्हिडिओ काढून राहिला. म्हणते चल कर ओपन कर. मस्त ओपन केलं. त्याच्यावरची चिठ्ठी काढली. त्याच्यानंतर मग म्या मोबाईल चालू करून पाहिला. चालू करून मग म्या पाहिलं, स्क्रीन पाहिली त्याची कशी आहे. तर स्मूथ होती माय. एवढा घसरतच जाय तो मोबाईल हातातून. भेवही मोठा लागे माय. असं वाटे मायगीचा मोबाईल आहे, पडला गिळला तर काय करा. मग काय नवऱ्याच्या हाताची पप्पी घेतली. मग म्हटलं देवा माय नवऱ्याले असंच सुखी ठेव. किती कष्ट करते माय नवरा माझ्यासाठी, लेकरासाठी, घरच्यासाठी. बस त्याला सुखी ठेव म्हणजे सर्व सुखी राहील. माय नवरा लय चांगलं आहे. माय सर्व इच्छा पूर्ण करते. जे म्हटलं ते घेऊन देतं. एवढं तर मायबापानं पण नाही दिलं. मायनं तर दिलं होतं, पण त्याच्यापेक्षा नवरा माय इच्छा पूर्ण करते. कोणत्याच गोष्टीला मना करत नाही. असा नवरा सगळ्याला भेटो. बस देवाला हेच प्रार्थना की माय नवऱ्याला सुखरूप ठेव, सुखाशी ठेव. मग साहेबानं काय माय मस्त मस्त फोटो काढले. माझ्या पोराचे मस्त मस्त फोटो काढले. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर थँक्यू सो मच. थँक्यू नवरोबा.